आज जागतिक अँटी नार्कोटिक्स डे आहे आणि त्यानिमित्ताने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 26 गुन्ह्यांमध्ये साधारणतः 57 कोटी रुपयाचे वेगवेगळे अंमली पदार्थ आपण या ठिकाणी नाश करतो आहे. या अगोदरही शेकडो कोटी नार्कोटिक्स आपण नाश केलेला आहे. आपली ह्या नार्कोटिक्समध्ये मुख्यत्वे हेरोईन, गांजा, MD, कोकेन असे अनेक प्रकारचे नार्कोटिक्स आहेत. आणि आपली जी नवी मुंबई आयुक्तालयामध्ये नार्कोटिक्स संदर्भामध्ये जी झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे त्यामध्ये आपण खूप मोठ्या मोठ्या कारवाया सातत्याने करतोय. आपण बघत असाल की गेल्या 3-4 वर्षांपासून आपण खूप मोठी मोहीम नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये हाती घेतलेली आहे. आता आपण नुकतेच काही महिन्यांपूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड सुद्धा आपण सुरू केलेले आहेत. आणि प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर जे आफ्रिकन नॅशनल्स नार्कोटिक्समध्ये उतरत आहेत किंवा जे लोकल्स सुद्धा आहेत, इन्क्लुडिंग पंजाबी गँग आणि ह्या सर्वांना आपण मुळापासून घाला घातलेला आहे. आणि त्याच्यामध्येच मोठ्या प्रमाणावर आपण ह्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आपण आतापर्यंत मकोकामध्ये सुद्धा नार्कोटिक्सचे पेडलर्स जे आहेत, सप्लायर्स आहेत, त्यांना सुद्धा ते गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि काही नार्कोटिक्स सप्लायर्सवर PIT NDPS अंतर्गत सुद्धा प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत. सो आपली ही ओव्हरऑल संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे याच्यामध्ये हिरिरीने सहभागी होत असतात. लोकांचा सहभाग आहे. मोठ्या प्रमाणावर आपण अवेअरनेस कॅम्पेन्स घेतो. आता मुख्यमंत्री महोदय यांच्या सांगण्याप्रमाणे डिॲडिक्शन सेंटर्स आपण कॉर्पोरेशनच्या मदतीने त्याच्यामध्ये पण आपण पार्टिसिपेट करणार आहोत. आणि जे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत त्यांना सुद्धा आपण नशामुक्त करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आज बाजार गावात मुद्दे काय आपण जे आज नाश करतो आहे ते 26 गुन्ह्यांमध्ये साधारणतः 57 कोटी रुपयांचे हे नार्कोटिक्स आहेत. तरुणांना काय आवाहन करायचं? तरुणांना आपण सातत्याने गेल्या 3-4 वर्षांपासून अनेक अवेअरनेस कॅम्पेन्स करत आहोत. आज सुद्धा जागतिक अँटी नार्कोटिक्स डेच्या निमित्ताने प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर आपण मोठ्या प्रमाणात हे अवेअरनेसचं कॅम्पेन घेतो आहे. शाळा, कॉलेजेस, सोसायटीज आणि काही बाजारांच्या ठिकाणी सुद्धा आपण सातत्याने लोकांमध्ये ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो. टार्गेट जे यूथ्स आहेत त्यांना विशेष करून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण अवेअरनेस पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सर सर 2 मिनिट. सर टाका त्याच्यात. टाका. यस सोडा सर. सर सर सर